नमस्कार, मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. बटाटा वडा हा असा प्रकार आहे की सगळ्यांना आवडतो आणि आपल्याला असं वाटतं की आपले ते लग्न असेल, रिसेप्शन असेल तर बटाटा वडा ठेवावा, लोकांना आवडेल तो. आणि पण तो ठेवल्यानंतर प्रॉब्लेम काय होतो की बटाटा वड्याचा साईज मोठा असतो आणि तो खाल्ल्यानंतर मग होतं की पोट भरतं, मग बाकी जेवणाचा आनंद घेणार कसा. म्हणून मग मिनी बटाटा वड्याची संकल्पना निघाली. सगळ्याच गावांमध्ये सुरू झाली, पण पुणेकर म्हणतात नाही ही संकल्पना आम्ही सुरू केली. काही हरकत नाही, कोणी तर सुरुवात केली ना. चला पाहूयात मिनी बटाटे वडा. तर यासाठी मी एक 4-5 बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि उकडताना एक टिप लक्षात घ्या की बटाटे वडा किंवा कटलेट जेव्हा आपण बनवतो तर ते पूर्ण पाणी घेऊन घालून बटाटा उकडायचा नाही. बटाट्याला एक चीर मारायची, कुकरमध्ये फक्त स्टीम करायचे बटाटे, तर बटाटे उत्तम होतात, त्यात पाणी घुसत नाही. मायक्रोवेव्हला करत असाल तर अजून उत्तम. त्याला एकाचे 2 करून एक तर तुम्ही प्लॅस्टिकच्या पिशवीत बंद करायचं आणि टाकून द्यायचं. छान 6-7 मिनिटात बटाटे तयार होतात. वॉटर कंटेंट्सही कमी होतात आणि बटाटा जास्त टिकतो. म्हणजे त्यापासून तर कटलेट असेल किंवा वडा असेल हा जास्त वेळ टिकेल. कोथिंबीर, त्यानंतर हिरवी मिरची, लसणाच्या कळ्या 8-10, थोडंसं जिरं, हे आपण कुटून घेऊ छान. तेल थोडंसं, मोहरी, त्यामध्ये हा तयार हिरवा मसाला, मंद आचेवर थोडंसं परतल्यानंतर त्यामध्ये घालायची आपल्याला हळद. तिखट आपण घालणार नाही कारण टचका लागला आहे हिरव्या मिरचीचा. थोडी हळद, चवीनुसार मीठ, त्यानंतर थोडा लिंबाचा रस पिळायचा आपल्याला. यामध्ये लिंबू आहे, नाही तर तुम्ही रस कुठून काढला. कापडामध्ये लिंबू बांधून घेतलाय. चवीनुसार साखर आणि यामध्ये हा बटाटा आपल्याला कुस्करून घालायचा. आता हे आपलं जे पावभाजीचं मॅशर असतं त्याने आपण बटाटा कुस्करून घेऊ, म्हणजे छान तो एकजीव. कारण या पोळी मोठ्या राहायला नको. हे छोटे बटाटे वडे बनवताना एक छोटीशी ट्रिक तुम्हाला सांगतो. ट्रिक पण नाही, टिप, की याच्या फोडी ज्या आहेत त्या मोठ्या नको, त्या छोट्या पाहिजे. मोठी फोड असेल की काय एका बटाटे वड्यात एक फोड येईल आणि मसाला येणार नाही, चव लागणार नाही. छोटीशी टिप आहे पण लक्षात ठेवा. आणि सगळ्यात शेवटी किसलेलं आलं. आता मी हा गॅस जो आहे तो बंद केलेला आहे. तर किसलेलं आलं शेवटी का, की कच्च्या आल्याचा स्वाद वेगळा लागतो. हे मिश्रण आपण थंड करू आणि असे गोळे करून घेऊ. हात स्वच्छ धुवून याचे आपण असे छोटे छोटे गोळे करून घेऊ. अगदी छोटे, अशा पद्धती. ए या मदत करा. हां, ये बात. साधारण 2 वाट्या चण्याच्या डाळीचं पीठ आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ आपण घालूयात. हे सगळं एकत्र करून घ्यायचं. याच्या गुठळ्या ज्या आहेत त्या आपण मोडून घेतल्या. 1 पाव चमचा खाण्याचा सोडा आणि अगदी थोडी हळद घालतो आम्ही. कारण काय होतं की खाण्याचा सोडा आणि हळद एकत्र केलं तर त्याचा रंग जो असतो तो लाल होतो. साधारण एवढं असं हे पातळ असावं. खूप पाणी एकदम टाकू नका, हळूहळू घाला, म्हणजे आपल्याला लक्षात येतं की हे किती पातळ पाहिजे. आता नवशिके जे लोक असतात तर त्यांना मला हे सांगायचं की पाणी नेमकं किती घालायचं. आत्ता तर मी सांगितलं, पण हा कसा अंदाज जो असतो हा तुम्हाला करून येतो. म्हणून त्यांना मापाने सांगतो की समजा 2 वाट्या जर चण्याच्या डाळीचं पीठ असेल तर 2 वाट्या पाणी घ्यायचं. 2 वाट्या एकदम घालायचं नाही, पहिले 1.5 वाटी घाला आणि मग हळूहळू पाणी घालायचं, ॲड करायचं. एवढं लक्षात घ्या. आणि तुम्हाला एक खुशखबर द्यायची आहे की गेले
30-35 वर्ष या क्षेत्रात काम करतो आहे आणि पुस्तकं मी लिहित होतो. पुस्तकं लिहिता लिहिता त्याचा आकडा 56वर कधी पोचला मला समजलं नाही. आणि त्याचं सगळ्यात मोठं श्रेय काही प्रकाशकांना तर जातच, पण सकाळ प्रकाशनला सुद्धा मोठं श्रेय मी देतो. कारण माझी लेखनाची सुरुवातच सकाळपासून झाली आणि उत्कृष्ट साहित्य निर्मिती ग्रंथाचा पुरस्कार या आपल्या वैदर्भीय खाद्यसंस्कृती पुस्तकाला मिळाला आहे. त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन. कारण ही वैदर्भीय खाद्यसंस्कृती जी आहे ती मी तुमच्या सगळ्यांकडनं गोळा केलेली आहे आणि पुस्तक रूपात सकाळ प्रकाशनने याला पुढे आणलं. त्याबद्दल सकाळ माध्यमचे मनापासून आभार. आणि हे पुस्तक जर तुम्हाला असेल तर खाली व्हॉट्सॲप नंबर देतो आहे, त्यावर संपर्क करा. आणि कुठलाही पदार्थ तळण्यापूर्वी आपण काय वापरतो? फ्राय पावडर. तर ही फ्राय पावडर तेल तापल्यानंतर आपल्याला घालायची तेलात. त्याने तेल होतं हलकं आणि हलकं तेल झाल्यानंतर त्यामध्ये तळणारा जो पदार्थ असतो आपण तळतो तो कमीत कमी तेल घेऊन वर येतो. हे सगळे गोळे जे आहेत ते 8-10 गोळ्याच्या टाकून घ्यायचे आणि नंतर चमच्याने याला बेसनाचे गोळे तेलात घालायचे अशा पद्धतीने. हातही आपले व्यवस्थित राहतात. आपण हे अर्धवट तळलेले बटाटेवडे काढून घेतले आणि नंतर जेव्हा द्यायचं असेल आपल्याला तेव्हा फुल फ्राय करू, याला म्हणतात हाफ फ्राय प्रकार. आणि हे जे असतं ना, हे फेकायचं नाही, याची चटणी बनते छान. आता हे अर्धवट तळलेले बटाटे वडे आता फुल फ्राय करायचे. आता आपली पार्टी सुरू होणार आहे आणि गरम गरम बटाटे वडे आपल्याला पाहिजे आहेत. मग त्यावेळी तेल जे आहे खूप गरम करायचं नाही, खूप थंड ठेवायचं नाही. मध्यम असं हे गरम झालं की मग हे बटाटे वडे घ्यायचे आणि फुल फ्राय करायचे. मंद आचेवर याला छान आपण तळून घेऊ. तुम्ही बघत असाल किती कमीत कमी तेल वडे वर घेऊन आले. आणि बटाटे वडे, समोसा, कचोरी याबरोबर जर हिरवी मिरची तळलेली नसेल तर मग मजा आहे का त्याच्यात? अस्सल शौकीन जो आहे खाणारा त्याला ही हिरवी मिरची लागते. आणि ही हिरवी मिरची छान असं मध्ये कट द्यायचा आणि डीप फ्राय करायचं आणि मग मीठ आणि लिंबू लावायचं त्याला. तर अशा प्रकारे हा आपला छोटूसा मिनी बटाटे वडा तयार झाला आहे. आणि हे 1, 2, 3, 4 मस्त आरामात खाऊ शकतो. बटाटे वड्याचं कव्हर जर चांगलं नसेल, म्हणजे असं चामट असेल, म्हणजे इझिली ते तुटत नसेल तर मात्र तुम्ही फेल्युअर आहात. कारण काय होतं की ते वरचं कव्हर तोडण्यामध्येच आपली एनर्जी खर्च होते, मसाला बाहेर पडतो आणि मजा येत नाही. त्याच्यामुळे मी नेहमी म्हणतो की बटाटे वड्याचं कव्हर छान पाहिजे, असं इझिली तुटता आलं पाहिजे आणि अर्धा केला तर बरोबर सगळीकडे मसाला पाहिजे. दोन्ही भागात प्रॉपर मसाला आहे. बटाटे वडा उत्तम झालेला आहे. मस्त चटणी त्याच्याबरोबर लावायची, हिरवी चटणी, हिरवी मिरची खायची आणि आनंद यायचा. गरम गरम सोबत चहा असेल तर और क्या बात आहे. तर हा बटाटे वडा तुम्ही नक्की तयार करा आणि केल्यानंतर इतरांना वाटा. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा मास्टर रेसिपीज. आणि आता मिलियन व्हायला खूप कमी दिवस बाकी आहेत, खूप कमी सबस्क्रायबर्स बाकी आहेत. तर लवकरात लवकर तुम्ही सुद्धा प्रयत्न करा. नमस्कार.